गोष्टीचे नाव आहे ड्रॅगनचे अश्रू. अशाच एका खूप लांबच्या गावातील गोष्ट आहे. गाव तसं खूप छोटं आणि शहरापासून खूप लांब होतं. त्या गावात छोटी वस्ती होती. त्या गावाच्या बाहेर एक डोंगर होता. पण गावातील लोक त्या डोंगरावर कधीच जात नसत. मोठी माणसं तर नाहीच, पण मोठी लोक लहान मुलांनाही तिथे पाठवत नसत. त्याचं कारणही तसंच होतं. त्या डोंगरावर एक गुहा होती आणि त्या गुहेत राहत होता एक ड्रॅगन. लाल लाल डोळ्यांचा. रात्रीच्या अंधारात ते डोळे आगीच्या गोळ्यासारखे दिसायचे. गावातील लोक एकत्र आले की म्हणायचे, किती भयानक ड्रॅगन आहे हा, आपल्या एवढ्या जवळ राहतो, कुणीतरी त्याला मारलं पाहिजे. त्या गावात एक लहान मुलगा राहत होता. तो मोठ्यांचं चाललेलं हे बोलणं नेहमी ऐकायचा. त्याला प्रश्न पडायचा, ड्रॅगन तिकडे डोंगरावर राहतो, तो कधीही गावात येत नाही, त्याने कोणालाही त्रास दिलेला नाही, मग हे सगळे असं का म्हणतात, का मारायचं त्या बिचाऱ्याला. एकदा त्या मुलाचा वाढदिवस होता. घरात खूप जोरात तयारी सुरू होती. काय काय करायचं ते ठरत होतं. कोणाकोणाला बोलवायचं ते ठरत होतं. तुझ्या मित्रांपैकी कोणाकोणाला बोलवायचं ते सांग, त्याच्या आईने विचारलं. आई, खरं सांगू, मला तर ड्रॅगनला बोलवायचं आहे. वेडा आहेस का तू? तो किती भयानक आहे माहीत आहे का? त्याचे डोळे आठवले तरी भीती वाटते. पण आई, त्याने कोणाला काही केलं आहे का? कोणाला त्रास दिलाय का? आपल्याला काय माहीत तो कसा आहे? तो कदाचित चांगलाही असेल. काहीतरी बोलू नकोस. काही गरज नाही ड्रॅगनला बोलवायची, आई त्याला ओरडली. पण तो मुलगाही जिद्दी होता. काहीही झालं तरी ड्रॅगनला बोलवायचंच असं त्याने ठरवलं. वाढदिवसाच्या सकाळी तो लवकर उठला आणि कोणाचं लक्ष नाही हे पाहून हळूच घरातून बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याने डोंगराच्या दिशेने धाव घेतली. धावत धावत तो डोंगराच्या पायथ्याशी आला. तिथून त्याने एक नजर त्या गुहेकडे टाकली आणि तसाच धावत धावत तो डोंगर चढू लागला. डोंगर चढून ड्रॅगनच्या गुहेजवळ येईपर्यंत तो अजिबात थांबला नाही. ड्रॅगन, ड्रॅगन, कुठे आहेस तू? मी तुला भेटायला आलो. त्याने गुहेत डोकावून पाहिलं. आतून कोणताच आवाज आला नाही. मला माहीत आहे तू आत आहेस. मी तुला भेटायला आलोय. कोण आहे आणि का आला आहेस तू इथे? आज माझा वाढदिवस आहे. माझे सगळे मित्र येणार आहेत. मी तुलाही बोलवायला आलो. ड्रॅगनचा आधी विश्वासच बसला नाही. हे आधी त्याला कोणीच कधी असं बोलावलं नव्हतं. निघून जा इथून तू. मी किती भयानक आहे माहीत आहे ना तुला? ड्रॅगनने त्याला घाबरविण्याचा प्रयत्न केला. पण तो मुलगाही खूप हट्टी होता. मी नाही जाणार. मी तुला घेऊनच घरी जाणार आहे. माझा वाढदिवस आहे. आज वाढदिवसाला कोणी काही मागितलं तर कोणी नाही म्हणत नाही असं माझी आई म्हणते. त्यामुळे तुला यावंच लागेल. शेवटी ड्रॅगनला पटलं की तो मुलगा खरंच त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त बोलवायला आला आहे. ड्रॅगनच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. इतक्या आग्रहानं आतापर्यंत त्याला कोणीच बोलावलं नव्हतं. खरंच किती छान दिवस आहे आजचा, त्याच्या मनात विचार आला. मला आजपर्यंत इतक्या आग्रहाने कोणीच बोलावलं नव्हतं. ड्रॅगनच्या डोळ्यातून आता अश्रू व्हायला लागले. ते इतके वाहत होते की बघता बघता त्याची नदी झाली. चल माझ्या पाठीवर बस, ड्रॅगन त्या मुलाला म्हणाला. मी तुला तुझ्या घरी घेऊन जातो. तो मुलगा आनंदाने ड्रॅगनच्या पाठीवर बसला. ड्रॅगन आपल्याच अश्रूंच्या नदीत पोहत निघाला. तो जसा जसा पुढे जाऊ लागला तसं काय आश्चर्य, चमत्कारच घडला आणि त्या ड्रॅगनचे शरीर बदलायला लागले आणि त्याचा आकार मोठा होत गेला. गावातील लोकही पाहत होते. तो मुलगा एका ड्रॅगनच्या आकाराच्या मोठ्या बोटीतून घरी येत होता, अगदी त्या बोटीच्या कॅप्टन सारखा.